छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला हे राजधानीचे स्थळ म्हणून निवडण्याचे कारण म्हणजे त्याची उत्तुंग उंची आणि नैसर्गिक संरक्षण व्यवस्था हे होतेच, मात्र शिवाय रायगड किल्ल्याचा आकार सुद्धा विस्तीर्ण असल्याने राजधानीस आवश्यक अशा सर्व वास्तूंची निर्मिती या ठिकाणी करता येणे शक्य होते. रायगड किल्ल्यावर राजधानी साजेच्या अशा ज्या असंख्य वास्तू आहेत त्यापैकी एक वास्तू म्हणजे किल्ल्यावरील बाजारपेठ. रायगडावरील बाजारपेठ ही नगारखान्याच्या उत्तरेस असून दोन्ही बाजूने दुकाने आणि मध्ये एक प्रशस्त मार्ग अशी या बाजारपेठेची रचना आहे आणि या बाजारपेठेमध्ये एकूण 44 दुकाने आहेत. रायगडाच्या बाजारपेठेची वैशिष्ट्य म्हणजे या दुकानांच्या ओट्यांची उंची अशी ठेवली गेली होती की प्रसंगी येथे घोड्यावर बसून सुद्धा खरेदी करता यावी. दुतर्फा अशा या बाजारपेठेच्या पश्चिम दिशेस असलेल्या दुकानांच्या रांगेत एका ठिकाणी एक अद्भुत शिल्प आपल्या दृष्टीस पडते. ते शिल्प म्हणजे एक नाग शिल्प. एका भव्य आयताकृती शिडेवर हे सुबक नागाचे शिल्प असून हा नागफणा उभारलेला आणि वेटोळे सोडलेला असा आहे. या नाग शिल्पाचे नीट निरीक्षण केल्यास नागाच्या फणावर एकूण 7 मुखी दिसतात व त्यामुळे हे शिल्प हे शेषनाग या नागदेवतेचे असावे असे